नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मंडळी, यंदा सोमवती अमावस्या तिथी 14 जून 2026 रोजी आहे. ही तिथी दुपारी 12:19 सुरू होणार आहे. तर अमावस्या तिथीची समाप्ती 15 जून 2026 रोजी सकाळी 8:23 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाणार आहे. यंदाची सोमवती अमावस्या अधिक मासात येत असल्यामुळे तिला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, भगवान शिवांना आणि विष्णूंची पूजा केली जाते. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे, तर्पण करणे किंवा दान करणे यामुळे या दिवशी विशेष पुण्य प्राप्त होते. या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा देखील घालतात. या व्रताच्या पठणाने अखंड सौभाग्य आणि सुख समृद्धी लाभते. सोमवती अमावस्येची व्रतकथा अशी आहे की एका गावात एक सावकार राहत होता. त्याला 7 मुलगे आणि एकुलती एक मुलगी होती. त्या मुलीच्या लग्नाचे वय झाले होते, तरी देखील तिचे लग्न होत नव्हते. त्यामुळे ती मुलगी खूप निराश असायची. त्या गावात एक वृद्ध ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी सावकाराच्या घरी येत असे. जेव्हा जेव्हा तो सावकाराच्या घरी यायचा, तेव्हा तो सावकाराच्या मुलीला आशीर्वाद न देताच निघून जायचा. तो सर्वांना आशीर्वाद देत असे, फक्त त्या मुलीला सोडून. अनेक दिवस असेच घडले. एके दिवशी सावकाराच्या पत्नीने त्या ब्राह्मणाला अडवले आणि विचारले, महाराज, माझी मुलगी तुम्हाला रोज भिक्षा घालते, पण तुम्ही तिला कधीही सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देत नाही. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तुमच्या मुलीच्या नशिबात अखंड सौभाग्य नाही. ती लवकरच विधवा होईल असे तिच्या भाग्यात लिहिलेले आहे. सावकाराच्या पत्नीने विचारले, महाराज, यातून मार्ग काढण्याचा काही उपाय असेल तर सांगा. त्यावर ब्राह्मणाने उत्तर दिले, एक उपाय आहे. गौतमी नावाच्या नदीच्या काठी सोमा नावाची एक स्त्री राहते. तिची पूर्ण श्रद्धा भक्ती ही शिवशंकरांवर आहे व तिने सर्व अमावस्येचे व्रत करून पुण्य मिळवले आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीला तिच्याकडे पाठवले आणि तिने सोमा स्त्रीच्या पायाची धूळ आपल्या कपाळाला लावली, तर तुमच्या मुलीचे वैधव्य संपून तिला अखंड सौभाग्य प्राप्त होईल. आईच्या सांगण्यावरून सावकाराची मुलगी त्या वृद्ध ब्राह्मणासोबत सोमा स्त्रीच्या भेटीसाठी निघाली. वाटेत जाताना सावकाराच्या मुलीने पाहिले की नदीकाठी एकटी सोमा स्त्री बसली आहे. सावकाराच्या मुलीने नदीत स्नान केले आणि सोमा स्त्रीच्या पायावर नतमस्तक होऊन तिची पूजा केली. सोमा स्त्रीला वाटले की ही मुलगी माझ्या पाया का बरे पडत आहे. तिने विचारपूस केली आणि तेव्हा त्या मुलीने तिची सर्व हकीकत सांगितली. तेव्हा सोमा स्त्री तिच्यावर प्रसन्न झाली. सोमा स्त्रीने नदीच्या पाण्यात 7 पिंपळाची पाने सोडून पूजा केली. त्या पूजेच्या प्रभावाने सावकाराच्या मुलीचे लग्न झाले व पतीला जीवनदान मिळाले आणि ती अखंड सौभाग्यवती झाली. तेव्हापासून विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्येचे व्रत करून पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. तर मंडळी, अशा प्रकारे होती सोमवती अमावस्येची व्रत कहाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.